नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुर्जन. विद्यार्थी मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची अपडेट अशी की काल मंगलप्रभात लोढा यांनी उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांची भेट घेतलेली आहे. आता या भेटीचा व्हिडिओ जो आहे तो नेमका कशा पद्धतीने आहे तो मी तुम्हाला आधी दाखवतो आणि मग आपण यावर सविस्तर चर्चा करूया. मंत्री मंगलप्रभात लोढा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या शुभदीप या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळतेय. मंगलप्रभात लोढा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाणे इथल्या निवासस्थानी दाखल झालेत. अर्थात ही भेट कशासाठी होतीये हे अजूनही कळू शकलेलं नाहीये. आता हा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे. यामध्ये माननीय मंगलप्रभात लोढा साहेब यांनी शिंदे साहेब यांची भेट घेतलेली आहे. आता जे न्यूज चॅनल्स आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शिंदे साहेब नाराज होते, त्यामुळे मंगलप्रभात लोढा साहेब हे माननीय शिंदे साहेब यांना भेटायला गेले. परंतु मला या गोष्टीमध्ये तथ्य वाटत नाही, कारण की तसं सांगितल्याशिवाय मीडियाची TRP वाढत नाही. त्यामुळं मीडिया असं कधीही बोलत राहते. परंतु शिंदे साहेब जर नाराज असतील तर त्यांना भेटण्यासाठी किंवा त्यांचे मनधरणी करण्यासाठी हे स्वतः फडणवीस साहेब जातील, यामध्ये काही शंका नाही. आता मंगलप्रभात लोढा साहेब जर त्या ठिकाणी शिंदे साहेबांना भेटायला गेले असतील तर त्याचे दोन कारण आहेत. एक म्हणजे काय तर परवाच्या दिवशी आंदोलनाच्या ठिकाणी हजारो युवक आलेले होते, हजारो प्रशिक्षणार्थी आलेले होते आणि या संदर्भामध्ये हरिभाऊ राठोड यांचं शिष्टमंडळ आधी शिंदे साहेबांना भेटलं होतं. त्यानंतर हे जे शिष्टमंडळ आहे ते त्या ठिकाणी मंगलप्रभात लोढा साहेब यांनासुद्धा भेटलं आणि आपण ज्यावेळेस म्हणजे आपलं जे शिष्टमंडळ आहे ज्या वेळेला लोढा साहेब यांना भेटलं तर त्यांना स्पष्ट सांगितलं की शिंदे साहेबांनी सुद्धा हा शब्द दिलेला होता, तुम्ही सुद्धा हा शब्द दिलेला होता, त्यामुळे प्रशिक्षणार्थींचा मुद्दा मार्गी लावा. तर ज्या अर्थी मंगलप्रभात लोढा साहेब शिंदे साहेबांना भेटले असतील आणि शिंदे साहेबांच्याही हा विषय कानावरती आहे, त्याच्यानंतर लोढा साहेबांच्याही म्हणजे कानावरती हा विषय गेलेला होता. स्वतः शिष्टमंडळ जाऊन भेटला, दोघांनासुद्धा भेटलेला. विशेष म्हणजे हरिभाऊ राठोड सरांची त्या ठिकाणी शिंदे साहेब यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की निश्चितच या दोघांमध्ये युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या संदर्भामध्ये हमखास चर्चा झाली असेल. म्हणजे ते फक्त नाराज होते म्हणून त्यांना भेटायला गेले असतील मंगलप्रभात लोढा, मला या गोष्टीमध्ये तथ्य वाटत नाही. कारण की जेव्हा एखाद्या खात्याचे मंत्री हे उपमुख्यमंत्री महोदयांना रिपोर्टिंग करत असतील, ते स्वतः गेले भेटायला, याचा अर्थ काय की काहीतरी झालेलं असेल. या संदर्भामधली एकतर या आंदोलनाची दखल त्यांनी घेतली गेली असेल किंवा हजारो प्रशिक्षणार्थी आले त्यानंतर ते स्वतः म्हणजे ज्यावेळेला मंत्रालयाच्या दिशेने जायला निघालेले असतील तर ह्याची माहिती निश्चितच शिंदे साहेबांना भेटली असेल आणि मग शिंदे साहेबांनी स्वतः एकतर मंगलप्रभात लोढा साहेबांना बोलून घेतलं असेल किंवा मग मंगलप्रभात लोढा साहेबांनी हा जो विषय आहे तो स्वतः शिंदे साहेबांच्या कानावरती टाकावा, अशा पद्धतीने ही भेट झालेली असेल. तर मला यामध्ये काही एक शंका नाही आहे की ही भेट निश्चितच या संदर्भामध्ये झालेली असेल. यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद.